See, we are going to new topic, that is लिपलेट रायटिंग. हे जे लिपलेट रायटिंग असतं याच्यामध्ये काही स्टेप पाहिजे असतात. पहिलं, ज्या ठिकाणी तुम्ही जाणार असाल त्याचा जो हिस्ट्री असेल तो तुम्हाला अगोदर सांगावा लागेल. नंतर त्या ठिकाणी हाऊ टू गो, तिथं कसं जायचं ही दुसरी स्टेप लिहावी लागेल. तिसरं, हाऊ टू गो. मग हाऊ टू गो मध्ये बाय एअर म्हणजे विमान आहे, बाय ट्रेन म्हणजे आगगाडीने कसं जावं, बाय बसने कसं जावं ते तुम्ही लिहा. त्याच्यानंतर वेअर टू स्टे, तिथं मुक्काम कुठे करायचं असेल तर त्याच्या अगोदर रिझर्वेशन कसं करायचं, आणि त्याच्यानंतर व्हॉट टू सी, तिथं गेल्यावरती काय पाहायचं. हे पण प्रत्येक लिपलेटमध्ये असतात आणि ते तुम्हाला लिहावे लागतात. पुन्हा लिपलेट रायटिंग आपण लिहित आहोत, त्याच्या ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात त्याचा हिस्ट्री काय तो तुम्हाला पहिल्या पॅराग्राफमध्ये द्यावा लागेल. नंतर हाऊ टू गो, आपण तिथं कसं पोहोचायचं, एअरने, ट्रेनने, बसने, ते तुम्हाला द्यावं लागेल. नंतर वेअर टू स्टे, तिथं स्टे म्हणजे मुक्काम कुठे करायचा, किती दिवस करायचा, केव्हा पोचणार, केव्हा निघणार. त्याच्यानंतर तिथं पोचण्याच्या अगोदर रिझर्वेशन कसं करणार तुम्ही, आणि तिथे गेल्यावरती व्हॉट टू सी. असे त्याच्यामध्ये 5 पॉईंट्स तुमचे यायला पाहिजे. मग याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते एकीकडनं मी लिहित चालतो, तुम्ही लक्षात घ्या. पहिला सब्जेक्ट आहे तुमचा व्हिजिट टू दौलताबाद फोर्ट. व्हिजिट टू दौलताबाद फोर्ट हा पहिला विषय. हेच तुम्हाला दुसऱ्या पद्धतीनं विचारू शकतो. व्हिजिट टू हिस्टॉरिकल प्लेस. हा 1 मिनिट, हा तुम्हाला असा विचारू शकतो तो. व्हिजिट टू हेरिटेज सेंटर, व्हिजिट टू हेरिटेज सेंटर. कोणता होतो तुझा? 8. हां, 5 तारीख सकाळी 8:30 वाजता इथे येऊन शिकायचं. तुझ्या मैत्रीण 5 तारीख सकाळी मोबाईलवर नाही का माझा? नाही, रेग्युलर इथं 8:30 वाजता. व्हिजिट टू दौलताबाद फोर्ट, हेच तुम्हाला व्हिजिट टू हिस्टॉरिकल प्लेसमध्ये लिहिता येईल. हेच तुम्हाला व्हिजिट टू हेरिटेज सेंटर. हेरिटेज म्हणजे वारसा, सेंटर म्हणजे केंद्र. मग आता हे वेगवेगळे विषय तुम्ही व्हिजिट टू दौलताबाद फोर्ट लिहिलं म्हणजेच व्हिजिट टू हिस्टॉरिकल प्लेस होऊन जातं, म्हणजेच व्हिजिट टू हेरिटेज सेंटर होऊन जातं. आता मी याच्याकडनं लिहितो. याचा पहिले हिस्ट्री तो आहे दौलताबाद फोर्ट was known as Devgiri at first. आज ज्याला तुम्ही दौलताबाद फोर्ट म्हणतात उजव्या याच्यात बरोबर, त्याला पूर्वी देवगिरी असं नाव होतं. गिरी म्हणजे पर्वत आणि देवगिरी म्हणजे देवाचा पर्वत. हा जो फोर्ट होता हा यादव किंग ने, मी लिहित जातो, यादव किंग्स
built it built it in 1383. Next, Muhammad Tughlaq. Muhammad Tughlaq repaired it. He named it as he named it as Dawlatabad. Fort. It is one of the it is one of the best reasons for it is impregnable till today. It is impregnable till हा झाला याचा हिस्ट्री. आता हाऊ टू इयर म्हणजे विमान आहे. ते नियरेस्ट एअरपोर्ट इज औरंगाबाद. नियरेस्ट एअरपोर्ट इज औरंगाबाद. 13 kilometers. मुंबई मनमाड मुंबई मनमाड औरंगाबाद दौलताबाद. मुंबई दौलताबाद मुंबई दौलताबाद that is 413 kilometers. औरंगाबाद nearest railhead is nearest railhead is nearest airport is Aurangabad. In Navi Delhi. Nearest airport is Aurangabad. That is 13 kilometers. अरे ट्रेनने जायचं असेल तर नियरेस्ट रेल हेड इज रेल हेड इज
साऊथ सेंट्रल एरिया, साऊथ सेंट्रल रेल्वे. ट्रेनने जायचं असेल मुंबई मनमाड औरंगाबाद, दुसरा मार्ग मुंबई मुंबई मनमाड, मुंबई मनमाड औरंगाबाद, that is मुंबई दौलताबाद वाया पुणे, मुंबई दौलताबाद वाया पुणे, 430 kilometers. बस buses fly from Aurangabad, तुम्हाला लक्षात येईल. पहिले त्याचा हिस्ट्री दिलं, नंतर एअर म्हणजे विमानात कसं जायचं ते दिलं, नंतर रेल म्हणजे ट्रेन 3 मार्गाने कसं जायचं ते दिलं, नंतर बस जी असते त्या औरंगाबादहून दौलताबाद सुरू राहते, ते जे डिस्टन्स आहे ते 30 किलोमीटर्स आहे. वेअर टू स्टे, मुक्काम कुठे करायचं, वेअर टू स्टे हा पॉईंट. मग तिथं रेस्ट हाऊस, तिथं तुम्ही राहू शकता. तिथं फर्स्ट क्लास टू फर्स्ट क्लास सूट्स म्हणजे बंगले 2, देन सेकंड क्लास सूट्स 4, सेकंड क्लास सूट्स 4. आता रिझर्वेशन कसं करायचं, रिझर्वेशन डिव्हिजनल टुरिस्ट ऑफिसर डिव्हिजनल टुरिस्ट ऑफिसर औरंगाबाद याच्याकडे पत्र व्यवहार करून तुम्ही रिझर्वेशन करू शकता. आता वाटतो हा पॉईंट नंबर 5. वाट सी, तिथे गेल्यावर काय करायचं, पहिलं दौलताबाद फोर्ट, हे तुम्ही पाहू शकता. दुसरं चांदणीला, हे तुम्ही पाहू शकता, हे 33 मीटर्स आहे, 33 मीटर्स.
हे होतं तुमचं पहिलं लिफ्लेट. याच्यात 5 पॉईंट्स होते. पहिला पॉईंट दौलता पात्र आपण हिस्ट्री लिहिलं. दुसरा पॉईंट हाऊ टू गो, तिथं कसं जायचं, एअरने कसं जायचं, ट्रेनने कसं जायचं, बसने कसं जायचं. पुढे वेअर टू स्टे, तिथं कुठे मुक्काम करायचा तर रेस्ट हाऊसमध्ये. आणि इथं फर्स्ट क्लास म्हणजे फर्स्ट क्लास बंगले 2 आहेत आणि सेकंड क्लास 4 आहेत. नंतर रिझर्वेशन करायचं असेल तर डिव्हिजनल टुरिस्ट ऑफिसर औरंगाबादकडे करायचं. व्हॉट टू सी, तिथे गेल्यावर काय पाहायचं, दौलताबाद फोर्ट आणि चारमिनार फोर्ट, इथे 33 मीटर्स आहे. आता मी लिफलेट नंबर 2ला जात आहे. लिफलेट नंबर 2 ते आहे तुमचं अ विजिट टू अ पिकनिक स्पॉट. अ विजिट टू पिकनिक स्पॉट. याला बघा, अ विजिट टू अ टुरिस्ट सेंटर. अ विजिट टू टुरिस्ट सेंटर. पुढचं आहे तुमचं अ विजिट टू अ हिल स्टेशन. अ विजिट टू हिल स्टेशन. अ विजिट टू अ हिल स्टेशन. त्याच्या पुढे अ विजिट टू माथेरान. त्याच्या पुढे अ विजिट टू टुरिस्ट रिसॉर्ट. नमस्कार. नमस्ते. लवकर हां, वर्ग कोणता? वर्ग कोणता त्याचा? सातवी. सातवी. त्याला 5 तारखेमध्ये पाठवतो. बरं, 5 तारखेला. हां, त्याला पाठवा 10:15 वाजता. बरं. हां, इथंच शिकवेल मी. बरं. ठीक आहे. व्हिजिट टू माथेरान लिहिलं म्हणजेच ते पिकनिक स्पॉट आहे, ते टुरिस्ट सेंटर आहे, ते हिल स्टेशन आहे, ते टुरिस्ट रिसॉर्ट म्हणजे केंद्र आहे. तर या सगळ्या तुम्हाला जर पिकनिक स्पॉटवरती लिहा, टुरिस्ट सेंटरवरती लिहा, हिल स्टेशनवरती लिहा, टुरिस्ट रिसॉर्टवरती लिहा, आपण माथेरान लिहिलं म्हणजे सगळं आपलं काम आटोपलं. आता हे जे माथेरान, याचा आपल्याला हिस्ट्री पाहायचं आहे. हे तुमचं लिफलेट नंबर 2. लिफलेट नंबर 2. हे मी लिहितो. Mathेरान is the nearest hill station from Mumbai. Mathेरान is the nearest hill station from Mumbai. It is in Thane district. It is in Thane district. Mr. Mallet. Oh, Mr. Mallet, the collector of Thane. The collector of Thane district.
Name this place. Name this place. This place as Matheran. As Matheran in 1880. यशवंतराव चव्हाण डेव्हलपमेंट. यशवंतराव चव्हाण डेव्हलपमेंट. The toy train first reached there. The toy train first reached there. In 1907. It is 59 kilometers from Thane. It is 59 kilometers from Thane. हा याचा हिस्ट्री हे त्याचं लोकेशन दिलं. माथेरान इज द नियरेस्ट हिल स्टेशन म्हणजे थंड हवेचे ठिकाण फ्रॉम मुंबई. इट इज इन ठाणे डिस्ट्रिक्ट. ते ठाणे जिल्ह्यात आहे. मिस्टर मॅलेट्टी जे कलेक्टर ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट होते त्यांनी नाव ठेवलं दिस प्लेसला ॲज माथेरान इन 1880. यशवंतराव चव्हाणने त्याला डेव्हलप केलं. द टॉय ट्रेन म्हणजे छोटी आगगाडी फर्स्ट रीचला पोहोचली होती देअर तेथे इन 1907 मध्ये. इट इज 59 किलोमीटर्स फ्रॉम ठाणे. हे याचं लोकेशन आणि याचा हिस्ट्री झाला. आता पॉईंट नंबर 2ला मी जातो. तो म्हणजे हाऊ टू गो. हाऊ टू गो हा पॉईंट नंबर 2 येतो. हाऊ टू गो. इथं आलं तुमचं एअर. विमानानं जायचं असेल. नियरेस्ट एअरपोर्ट इज मुंबई. नियरेस्ट एअरपोर्ट इज मुंबई. ते आहे 75 किलोमीटर्स. जर रेलने जायचं असेल म्हणजे ट्रेनने जायचं असेल तर नियरेस्ट रेल हेड इज नेरळ. नियरेस्ट रेल हेड. रेल हेड म्हणजे रेल्वे स्टेशन इज नेरळ. 11 kilometers. Buses. Why? Buses why? Between Neral and Mathura. Neral and Mathura. हा झाला तुमचा पॉईंट. एअरने कसं जायचं. नियरेस्ट एअरपोर्ट आहे मुंबई ते 75 किलोमीटर. ट्रेनने जायचं असेल तर नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे तुमचं नेरळ ते 11 किलोमीटर. आणि बसेसने जायचं असेल बसने तर नेरळ आणि माथेरान यांच्यामध्ये बसेस पाय म्हणजे ये जा करत असतात. तासांच्या सुटत असतात. आता मी जातो पुढच्या पॉईंटला. तो पुढचा पॉईंट आहे तुमचा वेअर टू स्टे. हा पॉईंट नंबर 3.
म्हणजे तिथं गेल्यावर मुक्काम कुठे करायचं. तिथे रेस्ट हाऊसला तुम्ही राहू शकता. रेस्ट हाऊस पहिलं तिथं फर्स्ट क्लास सूट 2 आहे. फर्स्ट क्लास सूट्स 2 आणि सेकंड क्लास सूट 4. सेकंड क्लास सूट्स 4. आता पुढे जायचं आहे. तिथं रेस्ट हाऊसला जाण्याच्या अगोदर रिझर्वेशन हा तुमचा पुढचा पॉईंट आहे. रिझर्वेशन कसं करायचं. रिझर्वेशनसाठी डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर, डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर याच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही रिझर्वेशन करू शकता. आता पॉईंट नंबर 5 असतो. तिथे गेल्यावरती व्हॉट टू सी काय पाहिजे हा पॉईंट नंबर 5 होतो. पहिलं 30 पिकनिक स्पॉट्स. 30 पिकनिक स्पॉट्स तुम्ही पाहू शकता. दुसरं तिथं तुम्ही चार्लोट लेक पाहू शकता. चार्लोट लेक पाहू शकता. तिसरं पे मास्टर पार्क. पे मास्टर पार्क तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने आपण हे लिफलेट लिहायचं असतं. आता मी लिफलेट नंबर 3 ला जात आहे. लिफलेट नंबर 3 ते आहे तुमचं विजिट टू कर्नाला बर्ड सँच्युअरी. विजिट टू कर्नाला बर्ड सँच्युअरी. आता बर्ड सँच्युअरी म्हणजे पक्ष्यांचं अभयारण्य. ते कर्नाला या ठिकाणी. याच्यावरती तुम्हाला लिहायला सांगितलं तर तुम्ही कसं लिहिणार. त्याचं तुम्ही स्पॉट सांगा म्हणजे लोकेशन सांगा आणि हिस्ट्री सांगा. आता कर्नाला जे आहे ते मुंबई गोवा रोडवरती आहे. कर्नाला इज ऑन मुंबई गोवा रोड. It is a small but exceedingly means very much. Beautiful place of forest. Beautiful place of forest. पुढे it is the first bird sanctuary in Maharashtra. It is the first bird sanctuary in Maharashtra.
Here's the speciality. It covers the area of it covers the area of 4.48 square kilometers. हे झालं याचं हिस्ट्री, याचा लोकेशन, हा होता पॉईंट नंबर 1. मी याच्या पॉईंट नंबर 2ला जातो. हाऊ टू गो देअर. पॉईंट नंबर 2, हाऊ टू गो. पहिलं तुम्हाला इयर म्हणजे प्लेनने जायचं असेल तर नियरेस्ट एअरपोर्ट इज मुंबई. नियरेस्ट एअरपोर्ट म्हणजे विमानतळ इज मुंबई. 70 kilometers. झालं. रेल्वेने जायचं असेल का म्हणजे ट्रेनने. रेल्वेने जायचं असेल तर नियरेस्ट रेल हेड इज पनवेल. नियरेस्ट रेल हेड म्हणजे रेल्वे स्टेशन इज पनवेल. 12 kilometers. बसनं आपला मुंबई पनवेल नियरेस्ट रेल्वे मुंबई पनवेल. दुसरा मार्ग